नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत. तर शाळा पूर्व तयारी मेळाव्याची जी लिंक आपल्याला भरायची आहे, त्या अंतर्गत आपल्याला प्रथमतः जी लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे, देण्यात आलेली आहे, त्या लिंकला टच करा. टच केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. मग त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर पहा या ठिकाणी इथं एक प्रोफाईल पिक्चर दिसत आहे, इमेज दिसत आहे, त्या इमेजला क्लिक करायचं. ओके, इमेजला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला लॉग आउट हे बटन दिसत आहे. लॉग आउट, एकच मिनिट, लॉग आउट हे बटन दिसत आहे. एक मिनिट, तुम्हाला लॉग आउट दिसलं असेल तर पहा या ठिकाणी लॉग आउट आहे, त्या लॉग आउटला आपण क्लिक करूयात. लॉग आउटला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने असा इंटरफेस ओपन होतो. असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा UDIS नंबर तुम्हाला इथं टाईप करायचा आहे. ओके, काय करायचं आहे, UDIS नंबर. मग या ठिकाणी तुम्ही UDIS नंबर टाईप करू शकता. मग तुमच्या शाळेचा जो काही UDIS नंबर आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी टाईप करायचा आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करा. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहिले पाऊल असे आयकॉन इथं दिसत आहे. पहा, पहिले पाऊल आहे, त्यावर क्लिक करूयात. तर पहा, क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने दोन इंटरफेस या ठिकाणी ओपन झालेले आहेत. इथं आहे मेळावा क्रमांक 1, इथं आहे मेळावा क्रमांक 2. आणि यामध्ये तुम्हाला मेळावा 1 जो मे सुट्टीच्या पूर्वी आपण घेतलेला होता, तो मेळावा 1 यामध्ये तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. आणि इथं मेळावा 2 इथं शाळा सुरू झाल्यानंतर 15 जूनच्या नंतर तुम्ही घेतला असेल किंवा 15 जूनलाच घेतला असेल तो मेळावा, त्या मेळाव्याची माहिती या ठिकाणी मेळावा 2 मध्ये तुम्हाला भरायची आहे. ओके, आता आपण मेळावा 1 ओपन करूयात. त्यावर क्लिक करा. तर पहा, मेळावा 1 ओपन केल्यानंतर तुम्हाला काय काय माहिती भरायची आहे बरं. तर पहा, या ठिकाणी तुम्ही UDIS टाकल्यामुळं जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव, एकच मिनिट, जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव, केंद्र शाळेचे नाव आणि शाळेचे नाव आपोआप तिथं माहिती आलेली आहे. आणि अशा पद्धतीने आता मेळावा 1 आम्ही भरलेला होता, त्यामुळे तुम्हाला मेळाव्यातील ही माहितीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजेच एकूण स्वयंसेवक, एकूण माता पालक, दाखलपात्र मुलांच्या बरं का, एकूण उपस्थित शिक्षक, एकूण अंगणवाडी सेविका, व्हिजिट देण्यासाठी आलेले शासकीय अधिकारी, इतर काही पालक असतील त्यांची संख्या, मेळाव्यातील एकूण सहभागी व्यक्ती आणि खाली मात्र तुम्हाला मेळाव्यात सहभागी झालेल्या दाखलपात्र मुलांविषयी माहिती लिहायची आहे. ओके, मग तिथं तुम्हाला काय लिहावं लागेल की एकूण दाखलपात्र मुलांची संख्या, मुले मुली यांची मिळून, त्यामध्ये मुले किती, मुली किती, आणि वरील दाखलपात्र एकूण मुलांपैकी मार्च 2026 मध्ये अंगणवाडीमध्ये नामांकन केलेल्या विद्यार्थ्याची संख्या. म्हणजे जे काही तुम्ही दाखलपात्र विद्यार्थी घेतलेले आहेत ते अंगणवाडीतून आलेले असतील, किती विद्यार्थी अंगणवाडीतून आलेत त्यांची संख्या, त्यामध्ये एकूण मुलांपैकी खाजगी शाळेत म्हणले, आता आमची 11च्या 11 अंगणवाडीतून आल्यामुळं आम्ही 11 लिहिलेले आहेत. आता खाजगी शाळेतनं आलेली संख्या 0 आहे. सरकारी पूर्व प्राथमिक शाळेमध्ये शिकणाऱ्या संख्या 0 आहे. आणि वरील दाखलपात्र एकूण मुलांपैकी मार्च 2026 मध्ये कुठेही नामांकन नसलेले विद्यार्थी, म्हणजे 11च्या 11 विद्यार्थी, गुढीपाडवा पट वाढवा या अंतर्गत सर्व विद्यार्थी आमच्या शाळेत दाखल झालेत, त्यामुळे इतर शाळेत गेलेल्या विद्यार्थ्याची संख्यासुद्धा 0 या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मग दाखलपात्र मुलांच्या माता पालकांचे गट आपल्याला बनवायला सांगितले होते. ते व्हॉट्सअप गट जर बनवले असतील तर इथं होय करा, या त्रिकोणावर क्लिक करून होय किंवा नाही हे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. आणि तुमच्या विद्यार्थ्याचे किती गट स्थापन झाले, एका गटामध्ये 4 ते 5 विद्यार्थी घ्या किंवा जास्तीत जास्त 6 घ्या. तर आमचे 11 विद्यार्थी असल्यामुळे 5 जणांचा एक गट आणि 6 जणांचा एक गट असे 2 गट स्थापन झाल्यामुळे आम्ही 2 गट लिहिलेले आहेत. आणि शाळापूर्व तयारी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दाखलपात्र किती माता पालक तिथं दाखल आहेत त्यांची संख्या, म्हणजे 10 जणांचे व्हॉट्सअप असल्यामुळे 10 दाखल असं आम्ही केलेलं आहे. आणि सेव्ह या बटनावर इथं क्लिक करायचं आहे. ही झाली मेळावा क्रमांक 1ची माहिती. ओके,
आता मेळावा 2ची माहिती तुम्हाला भरायची आहे अशाच पद्धतीने. बघूयात आपण. पहा, इथं बॅक आल्यानंतर मेळावा क्रमांक 2 इथं तुम्हाला दिसत आहे, त्यावर क्लिक करूयात. ओके. क्लिक केल्यानंतर जसं मेळावा क्रमांक 1 मध्ये तुम्ही माहिती भरलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मेळावा क्रमांक 2ची माहिती भरायची आहे.